दुर्लभ जन्म तुला मिळाला त्याचे तुझ ना भान, का बनसी बेभान तरुणा, का बनसी बेभान. खावे प्यावे मजा करावे हेच का तव ध्यान, तवा शेव जगतो बघे संस्कृतीचा अभिमान. बघा आपला आता काय चालू आहे, दासबोध. म्हणजे स्वामी समर्थांनी त्याच्या शिष्याला जो उपदेश केला, नरदेह हा दुर्लभ आहे आणि तो मिळाला, आणि तो मिळाल्यानंतर मग आता तू कसं वागायचं, कसं राहायचं, आणि नरदेहाचा किती उपयोग कसा करायचा. तू संग काय आणलं नाही, या जगात तुझं कोणी नाही, मग तू कसं वागवा. आणि मग एवढे सांगून जर त्या शिष्याच्या लक्षात बसत नसेल तर मग त्याने काय सांगितले, मूर्खाची लक्षणं. मूर्ख, एक मूर्ख एक षडमूर्ख. मूर्ख कोणचा, त्याला काय कळत नाही. षडमूर्ख म्हणजे समजून आणि त्याला वागता येत नाही, असा तो षडमूर्ख. आणि मग आता मूर्खाचे लक्षण. मूर्ख कोण, आईबापातून वेगळा राहतो, तो एक मूर्ख. दुसरा कोण, सासू सासऱ्याच्या घरी जाऊन राहतो, तो एक मूर्ख. आणि सासऱ्याचं घर जावई राहतो, तो एक मूर्ख. आणि एखादा आपला शिकतोय, शिकूनही तो ऐकत नाही, तो एक मूर्ख. आपल्याला माहिती आहे, आता आपल्याला तो आपला ऐकत नाही, मग त्याच्या मनात करायला लागायचं. आणि चार लोक झोपेले आणि तो मधीच झोपतो, तो एक मूर्ख. रस्त्यानं चालताना खात चालाय, तो एक मूर्ख. अनेकाशी वाद करी, तो एक मूर्ख. आजारी झालाय आणि औषध करीत नाही, तो एक मूर्ख. काय तर जो आपलं जे वेद अध्ययन नित्यपाठ फक्त मी आणि माझं, ज्याच्यापाशी जास्त अहंकार आहे, मी म्हणतो, तो एक मूर्ख. तर भगवंताने आपल्याला नरदेह दिलेला आहे आणि याचा आपण कसा वापर करायचा, याला जो विसर पडलेला आहे, तो एक मूर्ख. काय वाईटाची संग धरतो, तो एक मूर्ख. रस्त्यानं एखादी वस्तू पडेल आहे, ती उचलून घेतो, तो एक मूर्ख. आपल्याला प्रवासाला जायचंय आणि बरोबर कोणीतरी पाहिजे, एकटाच जातो, तो एक मूर्ख. एखादं फळ आहे वाटामध्ये आणि त्याची आपल्याला पारख नाही आहे, ते विषारी आहे का कसं आहे, ते घेतो लगेच तोंडात घालतो, तो एक मूर्ख. काय आता आपल्याला माहिती आहे, एखादा भांडखोर माणूस आहे, तोंडाळाची भांडू नाही आणि त्याचीच भांडण करतो, तो एक मूर्ख. आता एखादा गुरु लात मारते, आता आपल्याला माहिती आहे गुरु लात मारणार आहे, त्याच्या पाठीमागून जातो, तो एक मूर्ख. लांब लांब शिंग आहे, आता ते जनावर आहे, ते आपल्याला मारणार आहे, जाऊन त्याच्या नादी लागतो, तो एक मूर्ख. म्हणजे शिकून समजून उमजून जो वागतो, तो एक मूर्ख. म्हणून जे गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. मग आपल्या ऋषीमुनीने आपला काय झालंय, ज्ञानेश्वरी दिली, गीता दिली, भागवत दिले, दासबोध दिलाय आणि तुकारामाचे अभंग दिले. हे न टाकता इंटरनेटच्या काही गोष्टी बघत बसतो, नकोय त्या गोष्टी पाहतो आणि जीवन बर्बाद करतो, तो एक मूर्ख. म्हणून आपल्या जीवनाकरता गीता, भागवत, ज्ञानेश्वरी, वाढवाडांची मर्यादा पाळा
आईवडिलांची सेवा करा, आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या आणि कष्ट करा. फुकट घेऊ नका, फुकट देऊ नका. असे जे विचार घेऊन जो चालेल ना, तो सद्विचारी. तर ही विचार घ्या आणि आज आपण आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. जय भैरवनाथ महाराज की जय.